आज आपण करणार आहोत सुकं चिकन। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे चिकन अर्धा किलो, जिरा पावडर, घरगुती कांदा मसाला, लसूण खोबरे, एव्हरेस्टचे तिखा लाल, सुहाना चिकन मसाला आहे, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, मीठ, कोथिंबीर, लसणाची पेस्ट, तेल, हळद आणि त्यात आपण घालण्यासाठी चिकन मध्ये गरम पाणी करणार आहोत। तर ते मी अर्ध पातेलं इकडं गरम करत ठेवत आहे। आपण आता सुकं चिकन करायला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी तेल टाकत आहे कढईमध्ये। तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही घालू शकता। कोथिंबीर व लसणाची पेस्ट टाकत आहे। ते आपण परतून घेऊया जरासे। त्याच्यामध्ये मी कोथिंबीर करत आहे। थोडंसं परतल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकूया। कांदे इथं मी 3 घेतले होते। गॅसची फ्लेम जराशी वाढवूया। थोडासा कांदा आपला परतून द्यावा। मग मी टाकत आहे टोमॅटो। ते पण मी छोट्या साईजचे 3 घेतले होते। हळद अर्धा चमचा, आता कांदा व टोमॅटो चांगल्या आपण परतून घ्यायचं आहे। कांद्याला चांगलं तेल सुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिकन टाकणार आहोत। आता कांदा आपला छानपैकी परतून झाला आहे। कांदा टोमॅटो त्याला जरा तेल सुटलेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये चिकन टाकत आहे। चिकन कांद्यामध्ये चांगलं परतून घेऊया आपण। पाच ते 7 मिनिटं कांद्यामध्ये चिकन परतून घ्यावं। आपण आता 2 मिनिटं चिकनवर झाकण ठेवणार आहोत। बंद केलं ना तर मी आता
चिकनवर थोडं 2 मिनिटं झाकण ठेवणार आहोत. चिकनला आपण एक वाफ घेऊन येणार आहोत. 2 मिनिटं झालेले आहे तरी मी चिकनवरचं झाकण काढत आहे. चिकन वाफरलेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालूयात. आता मी घरगुती लाल तिखट ते टाकत आहे. ते मी 3 चमचे टाकत आहे. एव्हरेस्टचं तिखा लाल मी थोड्याच प्रमाणात वापरते कलर येण्यासाठी. वाटलेलं लसूण खोबरं आपल्याला आवश्यकतेनुसार घालावे. जिरा पावडर 1 चमचा, व चिकनचा मसाला. चिकनचा मसाला पण मी 1 चमचा घालत आहे. मीठ, आता मी गरम पाणी झालेलं आहे आपलं. या बाजूला दुसऱ्या बाजूला मी ठेवलं होतं तर ते गरम पाणी मी त्यामध्ये टाकत आहे. जेवढं चिकनला पुरेसं आहे तेवढं घालावं. चिकनला शिजायला काही वेळ लागत नाही किंवा चिकन पटकन शिजतं वाफेवर, त्यामुळे जास्त नाही घातलं तरी चालेल. आता 20 मिनिटात आपण चिकन तयार होईल. पातेल्यात शिजवल्यामुळे वेळ लागत आहे. कुकरमध्ये पटकन शिजतं. 10 मिनिटात 2 शिट्ट्या काढल्या तरी ते शिजतं. पण मला कुकरमधले नाही आवडत पदार्थ, तर मी पातेल्यात करते. आता मी झाकण ठेवत आहे.